सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे दादाराव पाटील ढगे यांनी अर्धापूर येथे पत्रकार परिषद घेतली। यावेळी ते म्हणाले की काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिल्यास शेतकऱ्यांचे बेरोजगारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेल। आता काँग्रेस पक्षाकडे तिकीट मागणी केलेली आहे मुलीसाठी। आपण कुमारी दामिनी दादाराव ढगे जर काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली आणि आपण भोकर मतदारसंघातून निवडून आल्याच्या नंतर शेतकऱ्याचे जे प्रश्न आहेत, शेतकऱ्याचे म्हणजे भोकर तालुक्यामध्ये गंभीर प्रश्न आहेत। बहुत त्या शेतकऱ्याला आतापर्यंत पाण्याची सुविधा झाली नाही। ते पाण्याचा एक प्रश्न शेतकऱ्यासाठी आपल्याला फार म्हणजे पाठपुरावा करून आपल्याला ते पूर्ण करावं लागेल। आता युवकाचा जो प्रश्न आहे, भोकरला MIDC आणि मुख्यला MIDC या दोन्ही जागच्या MIDC चालू झाल्या तर आपल्याला बराच म्हणजे रोजगाराचा प्रश्न आपल्याला मिटवता येईल आणि हे प्राधान्यानं काम आपल्याला करणं जरुरी आहे। आणि आपण जर निवडून आल्या तर प्राधान्यानं आपण ह्या दोन गोष्टीलाच आपण जास्त प्राधान्य देऊ आणि जास्तीत जास्त रोजगार कसा कमी करता येईल ते करू। नाही, आता काही ठिकाणी रस्ते झालेले आहेत, काही ठिकाणी झाले नाहीत। आता प्रत्येकाचं गेल्याच्या नंतर या रस्त्यापेक्षा आम्हाला फक्त तुम्ही पाणी द्या। भोकर तालुक्यामध्ये तो प्रश्न आहे। पाणी जर आम्हाला दिलं, रस्ते नाही झाले तरी चालतील, पण महत्वाचं पाणी द्या। ही प्रत्येक म्हणजे वाडी ताड्यावर प्रत्येकाची मागणी आहे आणि पाण्यालाच आपण प्राधान्य देऊ। शेतकऱ्यासाठी कसं पाणी येता येईल तेच आपण करू। लोकांचा प्रतिसाद चांगला नाही बाबाजी। तुम्ही आता जे कार्य आता पहिलं काय आपण कार्य केले हे प्रत्येक जणाला माहीत झाल्यामुळं लोकांचे म्हणजे एकदम हे आहे की बाबा तुम्ही फक्त उभं टाका, आम्ही तुम्हाला निवडून देऊ। हे प्रत्येकाची इच्छा आहे। नवीन कॅन्डिडेट आहे, हुशार कॅन्डिडेट आहे, ही लोकांची जनतेची म्हणजे चांगली भावना आहे। नागरिकांना आता सर्व जनतेला, भोकर मतदारसंघातील जनतेला एवढंच आव्हान आहे माझं की नवीन कुठेतरी चेहऱ्याला संधी द्या। घराण्याचे आता सपोर्ट राहताना नवीन चेहऱ्याला संधी करून 5 वर्ष लोकांना नवीन चेहऱ्याकडे बघायला पाहिजे। नवीन चेहरा जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर पुन्हा तुम्ही परिवर्तन करा, पण नवीन चेहऱ्याला भोकर मतदारसंघातील जनतेनं यावेळेस प्राधान्यानं डोक्यावर घेण्याचं काम केलंय आणि नवीन चेहऱ्यालाच लोक पसंती देतील आणि निवडून देतील, याच्यामध्ये काही शंका नाही। काँग्रेस पक्षामध्ये 7-8 जणांची मागणी आहे। जे काँग्रेस पक्षानं ज्याला तिकीट देईल त्या उमेदवाराचं आपण काम करणार।